नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वामी सेवा केल्यानंतर आपल्याला अनुभव येतात का? अनुभव आपल्याला किती दिवसात येतात? स्वामी आपली परीक्षा घेतात का? सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. बघा, योग्य वेळ आली की स्वामी महाराज आपल्याला भरभरून देत असतात. फक्त वाट बघावी आपण की ती योग्य वेळ येण्याची. स्वामी सेवेत आल्यानंतर आपल्याला बदल जाणवू लागतात. ते बदल कोणते आहेत? बघा, तुम्ही जर नॉनव्हेज खात असताल तर तुमचं नॉनव्हेज खाणं कंट्रोल राहणार आहे. म्हणजे तुम्ही आठवड्यातून 4 ते 5 वेळा मांसाहार करत असाल तर ते प्रमाण तुमचं हळूहळू कमी होत जाणार आहे. त्याचबरोबर तुमच्यात असे अचानक काही बदल घडणार आहेत की ते बदल तुम्हाला स्वतःलाच जाणवावं जाणवतील. आता बघा, स्वामी आपली परीक्षा घेतात तेव्हा काय होतं? परीक्षा नक्की कशी घेतात? आपण एखाद्या गोष्टीचा महाराजांकडे हट्ट करतो. मग तो 1 महिना, 2 महिने, 6 महिने, तर कधी पूर्ण 1 वर्ष, कधी 2 वर्ष, तरीसुद्धा आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत. मग आपण नक्की काय समजावं? बघा, मी तुम्हाला आता सांगितलं की आपण फक्त योग्य वेळ येण्याची वाट बघावी. आपले दररोजचे तेच कारण असतं की महाराज माझे हे काम होऊ द्या, माझे ते काम होऊ द्या, हे असं होऊ द्या, ते तसं होऊ द्या. बघा, आपल्याला फक्त बोलायचं आहे, पण हे सगळं जे करायचं आहे ते महाराजांना करायचं आहे. त्यामुळे नक्की योग्य काय आणि अयोग्य काय हे आपल्याला माहीत नाही, ते महाराजांना माहीत आहे. आपल्यासाठी योग्य जे आहे तेच महाराज आपल्याला देतील, पण त्यासाठी थोडा वेळ लागेल आणि योग्य ती वेळ, योग्य तो दिवस यायला लागेल. महाराजांची आपण ज्यावेळेस सेवा करतो, बघा, तुम्ही सेवा करा करू नका, तुमच्या कृतीतून ते जाणवतं, दिसतं. म्हणजे सेवा म्हणजे नक्की काय? दिवसभर तुमच्या हातातील कामधंदा सोडून तुम्ही फक्त नामस्मरण करावं, स्वामी चरित्र सारामृती पोथी वाचावी, तर असं नाही. तर बघा, कृतीतून म्हणजे नक्की कसं? तर एखाद्या गरजवंत व्यक्तीला एखाद्या कामाची जर खूप गरज आहे त्याला, म्हणजे बघा कशाची तरी मदत लागते त्याला, पैशाच्या स्वरूपात किंवा अन्नदान किंवा आणखी काही गोष्टी, तर ती मदत जर तुम्ही केली तर ही तुमच्या हातून स्वामी सेवाच घडणार आहे. एखाद्या मुक्या प्राण्याचा जीव न घेता त्याला जीव लावला, त्याला खाऊ घातलं, तर ही सुद्धा स्वामी सेवा आहे. वयस्कर लोकांची तुम्ही काही मदत केली तर ही सुद्धा स्वामी सेवा आहे. आणि ही सेवा महाराजांना अत्यंत प्रिय आहे. तुम्ही नामस्मरण करताय, पोथी वाचताय, पण तुमच्या मनात वाईट विचार येतात, तुम्ही मदत करत नाही एखाद्या गरजवंताला, कशाचीही मदत लागू द्या, ती मदत तुमच्याकडून पूर्ण होत नाही. तुमच्याकडे एखादी वस्तू आहे पण तुम्ही ती दुसऱ्याला कधी देतच नाही, तर बघा, हे महाराजांना आवडत नाही. तर सेवा करत करत तुम्ही जर तुमच्या कृतीतून एखाद्या व्यक्तीला मदत केली, दिवसभरातून कमीत कमी एखाद्या व्यक्तीला मदत केली, तर ही सुद्धा स्वामी सेवाच आहे. घरातील किंवा बाहेरील मोठ्या व्यक्तींशी, आपल्यापेक्षा मोठे व्यक्ती म्हणजे वयस्कर व्यक्तींशी किंवा लहान असू द्या, प्रत्येकाशी आदराने बोलावं, खोटं बोलू नये, प्रत्येकाच्या अडचणीत उभा राहावं, हीच खरी स्वामी सेवा आहे. बघा, स्वामी सेवा म्हणजे फक्त पुस्तक वाचणे, नामस्मरण करणे, मंत्राचा जप करणे, तर असं नाही. मग बघा, फक्त मदतच करावी का? तर ही सेवा नाही का करायची? तुम्हाला जसा वेळ मिळेल तशी तुम्ही सेवा करू शकता. तुम्ही जे कोणतं काम करता ते काम करत तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. मग बघा, ती वेळ कोणतीही असो किंवा ते ठिकाण कोणतेही असो, तुमच्या मनातून अखंड जप, अखंड नामस्मरण चालू ठेवा. बघा, तुम्हाला हाती घेतलेल्या कामात यश नक्कीच मिळणार आहे, पण तुमच्या मनात जे काही बऱ्याच दिवसापासून अडलेले प्रश्न आहेत, तुमची जी कोणती इच्छा आहे ती लवकरच स्वामी महाराज पूर्ण करणार आहेत. आणि बघा, एकदा जर का तुम्ही महाराजांचं सेवा करायला सुरुवात केली, त्यांचा हात पकडला, तर महाराज आपला हात कधीही सोडत नाहीत. अडचणीच्या काळात सर्वप्रथम स्वामी महाराज आपल्या पाठीशी भक्कमपणे उभा राहतात. कोणाच्याही रूपात येऊन ते आपल्याला मदत नक्कीच करतात. स्वामींवर विश्वास ठेवा, सेवा करा, प्रत्येक गरजवंताला तुम्ही मदत करा. मग ती व्यक्ती कोणीही असो किंवा पशुपक्षी असो, फक्त एकच ध्यानात ठेवा की आपल्या हातून, आपल्या विचारातून कोणाला वाईट वाटणार नाही किंवा आपल्याकडून कोणीही दुखावणार नाही, आपल्याकडून कोणाला इजा होणार नाही, याची काळजी घ्या. आणि जे कोणतं काम करता ते काम तुम्ही मन लावून आणि प्रामाणिकपणे करा. त्याचबरोबर नामस्मरण करत राहा.
मग बघा, अशी जगातील कोणतीच व्यक्ती तुमचं वाईट करू शकत नाही. पण हा वेळ लागेल. तुम्हाला जे आज पाहिजे ते लगेच मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला थोडासा संयम ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. महाराजांवर विश्वास ठेवा, महाराजांची सेवा करा. केलेली सेवा एक दिवस योग्य वेळ आली की महाराज आपल्याला नक्कीच देतील. तर हा होता छोटासा व्हिडिओ. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ.